नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. मुलाखतकार, कॅरेक्टर सर्टिफिकेट, उमेदवार आणायला विसरलो सर. मुलाखतकार, ठीक आहे, काही हरकत नाही. तुमच्या मोबाईलची गॅलरी उघडून दाखवा. बारा महिने तोंडाला रुमाल बांधून फिरणाऱ्या मुलींना लग्नानंतर नुसतं डोक्यावर पदर घे बोलल्यावर राग का येतो? एक चिडलेली सासू. यापुढे वेधशाळा पावसाऐवजी उन्हाचा अंदाज पाठवेल. असं वाटतंय येत्या काही दिवसात मध्यम ते तुरळक स्वरूपाचे ऊन पडेल. मंडळी, तुम्हाला जर जोक आवडले असतील तर लाईक नक्की करा आणि हो, हाईप पण नक्की करा, जेणेकरून व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोहोचेल. टीचर, संगठन में ही शक्ति है, इसका एक अच्छा सा उदाहरण दो. छात्र, जेब में एक बीड़ी हो तो टूट जाती है और पूरा बंडल राइम हो तो नहीं टूटता. मास्टर जी बेहोश. बायकोला घाबरत दारू पिणाऱ्यांसाठी सुविचार. 4 क्षण चकण्याचे, बाकी सारे दचकण्याचे. दिवाळीचा फराळ बनवताना बायकोला मदत केल्याचे फोटो व्हॉट्सअपवर टाकून इतरांचे सुखी संसार धोक्यात आणू नये, ही नम्र विनंती. नवरा, ऑफिसमधून येताना काय आणू? बायको, काहीच नको, फक्त 10 ग्रॅम सोनं चालेल. एक गिराईक एका मोबाईलच्या दुकानात मोबाईल खरेदीसाठी गेले. त्या गिराईकाने त्या दुकानदाराला मोबाईलची किंमत विचारली असता दुकानदाराने त्याची किंमत 5,000 रुपये सांगितली. यावर ते चिक्कू गिराईक म्हणाले, अहो, रंगीत असला म्हणून काय झालं? 5,000 रुपयांना हा एवढाचा मोबाईल? एवढ्या किमतीत रंगीत TV येईल की? यावर तो दुकानदार म्हणाला, असं? लग्न म्हणजे काय विचाराल तर एक स्वप्न ज्यात तुम्ही हिरो असता, पण लग्न झाल्यावरच कळतं या सिनेमाचा डायरेक्टर बायको असते आणि बजेट तुम्ही. शांत नवरा शायरी. बायकोने विचारले, मी बोलत असताना गप्प का असतोस? मी म्हणालो, माझी इच्छा असली तरी माझं नशीब तोंड उघडू देत नाही. आरशात पाहून म्हणालो, वजन वाढले जरा. आई म्हणाली, बघू नको, आरसा तुटेल. डायटिंग करायला घेतलं ठरवून, पण रात्री 12 वाजता समोसा खाल्ला लपून. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल. आणि हो, हाईप पण नक्की करा, म्हणजे आपला व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोहोचेल. आणि तुमच्या सपोर्टमुळे आपलं चॅनल खूप छान ग्रो होत आहे. तर असंच सपोर्ट करत राहा. तर भेटूया पुढच्या एका ब्रँड न्यू एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.